नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारी एक 45 वर्षीय महिला होती। पण मात्र एवढं लग्न वय होऊन सुद्धा त्या महिलेचं लग्न झालेलं नव्हतं। एका गावामध्ये ती महिला एकटीच राहत होती। आता तिच्या जवळचे कुटुंबातले लोक होते, पण मात्र ते दुसऱ्या ठिकाणी राहत होते आणि ती महिला या ठिकाणी राहत होती। मग या ठिकाणी राहत असताना त्या महिलेची ओळख एका 35 वर्षीय तरुणासोबत होते। मग ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं। मग त्या 35 वर्षीय तरुणाचं या 45 वर्षीय महिलेच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढतं आणि मग यांचं प्रेम प्रकरण मागच्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीनं चालतं। पण मात्र आता ते जे 35 वर्षाचं पोरगा आहे, तरुण आहे, त्याला ती 45 वर्षीय महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडली होती की आता इथून पुढचा संसार त्याच्यासोबतच करावा, त्या महिलेसोबतच लग्न करावं आणि तिच्यासोबतच पूर्ण आयुष्य काढावं असं त्या 35 वर्षीय तरुणाला वाटत होतं। म्हणून तो एक दिवस मध्यरात्री त्या महिलेच्या घरी गेला आणि मध्यरात्रीच त्या महिलेवर तुटून पडला, ज्यामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला। नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये सगळीकडे खळबळ आली होती? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे आणि जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ आहे। उगाच अर्धी माहिती सांगितली, अर्धा व्हिडिओ सांगितला असं म्हणू नका। पूर्ण सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, याची माहिती तुम्ही नोंद घ्यावी। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या गावामध्ये राहणारी एक 45 वर्षीय महिला आहे, तर त्याच गावामध्ये राहणारा एक 35 वर्षाचा तरुण आहे। या दोघा जणांचं मागच्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत प्रेम संबंध होते। ती महिला गावामध्ये एकटीच राहत होती, आजूबाजूला तिच्या घरातले लोक राहत होते, पण मात्र सध्या ती एकटीच राहत होती। मग याच माध्यमातून तिची त्या 35 वर्षीय तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते। याचं तिच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि या तरुणाला त्या महिलेसोबत लग्न करायचं होतं। पण मात्र ती महिला याच्यासोबत लग्न करायला विरोध करत होती, ती त्याच्यासोबत लग्न करायला तयार होत नव्हती। तर हा तिच्याकडे लग्नाचा ताकदच लावत होता, नादच लावत होता, लग्न कर, तू नेमकं लग्न का करत नाहीस, विरोध का करत आहेस, असे वेगवेगळे प्रश्न तिला विचारत होता। मग एक दिवस मध्यरात्री हा तरुण त्या महिलेच्या घरी गेला आणि पुन्हा एकदा त्यानं लग्नाचा विषय काढला। मग लग्नाचा विषय निघताच दोघा जणांमध्ये वाद विवाद झाला आणि हा तरुण त्या महिलेवर तुटून पडला। एवढा तुटून पडला की यानं थेट तिचा गळा आवळला आणि जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिचा गळा सोडलाच नाही। अखेर तिचा जीव गेल्यानंतर घरामधून त्यानं पळ काढला आणि पसार झाला। आता पसार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या महिलेची आई तिच्या घरी आली तेव्हा तिला तिची मुलगी निपचिप अवस्थेमध्ये पडलेली दिसली। तिनं आरडाओरडा केला, आजूबाजूच्या लोकांना बोलवलं, घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला। मग पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला। तर पोलिसांना त्या ठिकाणी ते जे घर आहे त्या महिलेचं, त्या घरामध्ये तो जो आरोपी आहे 35 वर्षाचा तरुण, त्याची चप्पल त्या ठिकाणी आढळली। मग ही चप्पल कोणाची आहे, काय आहे, आणि त्या मृत महिलेच्या आईला आणि भावाला जेव्हा घडलेला प्रकार विचारला, तुम्हाला कोणावर संशय आहे का, काय आहे का, तेव्हा त्यांनी गावातल्याच एका 35 वर्षीय संशयित आरोपीचं नाव सांगितलेलं आहे आणि त्यानंच तिला मारलेलं आहे अशी तक्रार, अशी फिर्याद किनवट पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे। आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत की हे सगळं प्रकरण नेमकं का घडलं। त्या आरोपीनं या महिलेला लग्नाचा नाद लागला होता म्हणून मारला आहे का, अन्य काही कारणं आहेत का, हे पोलीस तपासामधून समोर येणार आहे। पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय,
तरुणींमध्ये वाढलेलं जे लव्ह मॅरेजचं प्रमाण आहे किंवा पळून जाण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढत चाललं आहे. हे नेमकं कशामुळं घडतं आहे, काय घडतं आहे, ते अगदीच तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.